नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सरोजला तयार करायचं असतं. सरोजला तयार करण्यासाठी कलाने तर अद्वैतकडून चॅलेंज स्वीकारलेलं असतं की 10 मिनिटात मी सरोज मॅडमना तयार करते. पण ही गोष्ट काही कलाला जमलेली नसते. पण ऐनवेळी कला कशा पद्धतीने सरोजला या स्पर्धेसाठी तयार करत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच आणखी काही गोष्टींचा उलगडा होणार आहे. म्हणजेच की तिथे स्पर्धेच्या वेळेस नैना आणि त्याचबरोबर रोहिणी या दोघींची कारस्थानं काही थांबलेली नाहीत. त्या दोघींची कारस्थानं ही सुरूच आहेत आणि त्या दोघींनी कलाची जी पूजा मांडायची आहे त्यासाठी कलानं जी तयारी केलेली आहे त्या पूजेमध्ये विघ्न आणलेलं आहे. तरीही ऐनवेळी अद्वैतच्या मदतीने कला सरोज जी पूजा मांडतात आणि ती पूजा खरंच भारी झालेली असते आणि कला ही फेरीत जिंकते. हे कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा असतो. चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर इकडे कलाची वाट बघून अद्वैतने आता फोन केलेला असतो आणि अद्वैत तिला म्हणत असतो की काय झालं, म्हणजे 10 मिनिटात तू मला फोन करणार होतीस ना परत? नाही, तुझा फोन आलेला नाहीये ना, म्हणून वाट बघत मी विचार केला की चला आपणच फोन करूया, म्हणून मी तुला फोन लावलेला आहे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही जमलं रे चांगलं. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे मला माहीतच होतं, माझी आई येते, एवढी सहजासहजी तयार नाही होणार आहे, हे सगळं मला माहिती होतं, म्हणून तर मी तुला सांगितलं होतं ना. पण तुझा ओव्हर कॉन्फिडन्स नडला, तुझा आत्मविश्वास नडला, कारण तुला असं वाटत होतं की तू हे सगळं करू शकतेस. पण बघितलंस की नाही करू शकत. मान्य कर ना हे सगळं, तू नाही करू शकत म्हणून, असं अद्वैत कलाला बोलत असतो. आणि कला मात्र अद्वैतला म्हणत असते चांदेकर. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तुला मान्य करावंच लागणार आहे, तू चुकलेली आहेस ना, कारण तुला हे जमलेलं नाही आहे, हे होऊच शकत नाही गं, हे मला माहिती आहे, ती माझी आई आहे, माझी आई कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत अद्वैत कलाला चिडवत असतो. तो कलाला म्हणत असतो की आता म्हण ना मग, तुझं चुकलंय की नाही हे सगळं, मग तू मान्य कर, तुझं चुकलेलं आहे. इकडे अद्वैत म्हणतो की साधी सोपी गोष्ट आहे, चांदेकर फॉर्म्युला वापरायचा, ती माझी आई आहे की नाही, काय करायचं माहिती आहे का, तिच्याकडे जायचं आणि तिला म्हणायचं की तुम्हाला जमणारच नाही ही गोष्ट. जेव्हा तू म्हणशील की नाही तेव्हा मात्र मग ती या गोष्टी करायला तयार होईल. त्याला म्हणते काय? अद्वैत म्हणतो आता बोलून दाखव, मी अति आगाऊ आहे, मी हे सगळं करू शकत नाही आणि तूच ग्रेट आहे, असं सगळं म्हण. कला सगळं बोलून जाते. कला म्हणते मी मूर्ख आहे, मी बावळट आहे, मी अति आगाऊ आहे, तुला सगळी अक्कल आहे, असं सगळं कला बोलते. आणि आता मात्र अद्वैतला आनंद झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की चला फायनली आपण जिंकलेलो आहोत. इकडे कला सरोजच्या रूममध्ये आलेली असते. सरोज फोनवरती बोलत असते. कला सरोजला म्हणते की तुमच्यासाठी बिस्किट आणलेत, कॉफी अजून तशीच आहे ना. सरोज म्हणते आता काय आहे तुझं, म्हणजे तुझं काहीतरी माझ्याकडे आहे म्हणूनच तू सारखं सारखं येतेस ना, काय आहे सांग बरं. असं म्हटल्याबरोबर कला म्हणते की सरोज मॅडम मला काय वाटतं माहिती आहे का, ते मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये. तेव्हा सरोज म्हणते की नाही जमणार मला, अगं वय आहे का हे मंगळागौर खेळायचं. आता कला म्हणते चला आता चांदेकर फॉर्म्युला वापरूया. आणि मग कला सरोजला बोलायला लागते. आता मला कळले, ती म्हणते की बरोबर आहे, वय आहे का तुमचं, या वयामध्ये काय मंगळागौर खेळायची असते, तुम्हाला जमणारच नाही आहे मंगळागौर खेळायला, काय बोलताय, बरोबर आहे, नाहीच जमणार. मला कळायला पाहिजे होतं, मी तुम्हाला विचारण्याआधी मी आपलं तुम्हाला विचारायला येते, मला कळायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला विचारलं ना मी तेव्हाच माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की हे काय मला जमणार नाही. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला असं बोलल्यामुळं सरोजला वाईट वाटत असतं. सरोज म्हणत असते काय म्हणालीस तू. तेव्हा कला म्हणते हो, तुम्हाला नाही जमणार ना. तेव्हा सरोज म्हणते काय नाही जमणार, आम्हाला जमणार आहे, मला सगळं, आणि मी घेणार आहे स्पर्धेत भाग, तुला काय वाटलं. तेव्हा कला म्हणते नाही बरोबर आहे, म्हणजे तुम्ही दिवसभर अशा बसून असता ना आणि फक्त ऑफिसचंच काम असतं ना तुमच्या मागे, त्यामुळं मला असं वाटतंय की नाही जमणार आहे. आता मात्र इकडे वाट लागलेली असते ती म्हणजे सरोजची. सरोजच्या शेट्ट्या वाजत असतात. सरोज म्हणत असते की जमणार आहे मला आणि घेतोय आपण, जा तयारीला लाग, जा घेतोय आपण त्या स्पर्धेमध्ये भाग. आणि कलाचा चांदेकर फॉर्म्युला वर्क झालेला असतो आणि कलाला मात्र खूप आनंद झालेला असतो. कला खुश झालेली असते आणि मग कला रूममध्ये येते, अक्षरशः नाचू लागलेली असते. कला रूममध्ये येते आणि अद्वैतला कॉल करते. अद्वैतला म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा कला सांगू लागते की सरोज मॅडम तयार झालेत. आणि कला इतकी खुश झालेली असते ना, ती अक्षरशः उड्याच मारत असते.
तेव्हा अद्वैत म्हणतो, अरे वा, चांगली गोष्ट आहे, मी तुला सांगितलं होतं ना, माझी आहे ती. तेव्हा इकडे कला म्हणत असते, हो बरोबर आहे तुझं, म्हणून तर मी सांगते ना तुला. खरंच थँक्यू चांदेकर. मग अद्वैत तिला म्हणू लागतो की मला एक कळलं नाही आहे खरे, पण या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तू एवढी उत्साही का आहे? तेव्हा कला म्हणते की कसं आहे माहिती आहे का चांदेकर, आज ना पहिल्यांदा मला आणि त्यांना, मला दोघींना एकत्र वेळ घालवता येणार आहे, म्हणून मला खरं तर या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. आमच्या दोघींचं जे नातं आहे ना, त्याला एक वेगळा तिथं वेगळेपण येणार आहे, कारण तिथं सगळ्यांच्या समोर आम्ही असणार आहोत, एवढ्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत आणि आम्ही दोघी एकत्र टीमवर्क करणार आहोत. अद्वैतला सरोज आणि कलाचं नक्की काय आहे हे कळलेलं असतं. म्हणजे आपल्या आईबरोबर वेळ घालवता यावा, आपल्या आईसोबत नात्याचं बॉन्डिंग वाढवता यावं, यासाठी हे सगळं तिचं चाललेलं आहे हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता सगळे सामानाची यादी काय करायची आहे ते सगळ्यांचं चालू असतं. तेव्हा कला सगळ्या गोष्टी करत असते आणि कला वाचून दाखवत असते की नक्की काय. वारा फुगडी आहे आणि लाटाबाई लाटा हा आहे हे सांगितल्यावर लगेचच अनामिका विचारते, वारा फुगडी म्हणजे काय असतं? म्हणजे आता अनामिकाला या गोष्टी माहीत नाही आहेत. तेव्हा नैना उठते. अति आगाऊपणा चालूच असतो, कारण नैनाला दुसरं येतं तरी काय. नैना उठते आणि म्हणते, सोपं आहे, फुगडी घालायची, वारा येतो, मग झाली वारा फुगडी, हे नैनाचं बोलणं असतं. तेव्हा मात्र सरोज म्हणते, तसं नाही आहे, चल उठ, मी सांगते तुला, असं म्हणत नैना म्हणते, मी? तेव्हा सरोज म्हणते, हो तूच, ये. आणि सरोज मग सांगायला लागते. रजनी मात्र डोळे भरवून पाहत असते. कलालासुद्धा छान वाटत असतं. कलासुद्धा तिथे पाहत असते. नक्की सरोज काय शिकवते, कशा पद्धतीने गोष्टी करते, ह्या गोष्टी कलालासुद्धा पाहायच्या असतात. मग आता नैनाला सोबत घेतलेलं असतं आणि सरोज नक्की वाराफुगडी काय आहे ते करून दाखवत असते. काय करायचं आहे नक्की, कशा पद्धतीने त्याला वाराफुगडी बोललं जातं, काय केलं जातं, या सगळ्या गोष्टींचं त्यांचं चाललेलं असतं. त्या पद्धतीने ती शिकवत असते. त्यासोबतच इकडे आता नैनाला मात्र ते अजिबात जमत नसतं. नैनाचा तोल जात असतो. पण आज सरोज मात्र वाईट एक शब्दही बोलत नाही. ती नैनाला म्हणते की जमेल, प्रॅक्टिस केली ना की येईल हे पण. म्हणजे तिला कॉन्फिडन्स देत आहे, तिला सांगत आहे की काळजी करू नको, हे सुद्धा तुला जमणार आहे, असा कॉन्फिडन्स ती नैनाला देत आहे. खरं तर हा सरोजमध्ये झालेला बदल आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता तेवढ्यातच काजलचा कलाला फोन आलेला असतो. नैनाची मात्र भलतीच तारांबळ उडालेली असते आणि सरोजच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की नैनाला मात्र ह्या गोष्टी अजिबात जमणार नाही. त्यापेक्षा वाट लागत असते ती म्हणजे रोहिणीची. कारण रोहिणीला स्वतःलाच काही येत नाही आहे, तिला स्वतःला अक्कल पण नाही आहे आणि तिला काही येत पण नाही आहे. पण आता जेव्हा नैना आणि त्या दोघी एकत्र खेळ खेळणार तेव्हा मात्र पाहण्यासारखं असणार आहे. काजलचा फोन येतो. काजल म्हणते, ताडे बाहेर ये, सामान आणले, तू सांगितलेलं यादीतलं सगळं आणलेलं आहे. मग कला म्हणते, आलेच आम्ही, असं म्हणत कला आता बाहेर जाते आणि तिनं आणलेलं जे सामान आहे ते कलेक्ट करत असते. तेव्हा कला तिला म्हणते की उद्या ये काजू. तेव्हा काजू म्हणते की कशाला ताडे, मी नाही येत. तेव्हा काजल म्हणते की आपण काळजी घेतली की काही प्रॉब्लेम नाही येत, ये तू, असं म्हणत आता काजलला तिने आमंत्रण दिलेलं असतं आणि उद्या बोलवलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता सगळं साहित्य आणलेलं असतं आणि मग सगळेजण चेक करत असतात नक्की काय काय आहे. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता रजनी हे सगळं पाहत असते. फुलं आणलेली असतात. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे मग आता अनामिकाला कळलेलं असतं की हे सगळं साहित्य काजलने आणलेलं आहे. मग इकडे लगेचच सांगते ती म्हणजे रजनी, अगं अगदी यादीत दिली होती त्या पद्धतीने सगळं साहित्य आलेलं आहे. कला म्हणते, हो ना, काजलने आणले ना आणि ती व्यवस्थित घेऊन येते सगळं सामान, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे, असं कला सांगत असते. नैना मात्र हे सगळं पाहत असते आणि तेवढ्यातच रजनी म्हणते की अगं कला, ही कला नावाची वेगळी पिशवी आहे. तेव्हा कला म्हणते की हो. आणि मग अनामिका म्हणते की आई, आपण लाल रंगाची फुलं सांगितली होती ना. अनामिकाला आता वातावरण गढूळ करायचं आहे आणि त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात. तेव्हा मात्र इकडे रजनी तिला म्हणते की अगं आहेत ना फुलं, एवढं काय त्याच्यात, सांगितली होती लाल रंगाची मान्य, पण ही आहेत ना. तेव्हा लगेचच अनामिका बोलायला लागते, तसं नाही, म्हणजे ही केशरी आहेत ना म्हणून म्हटलं. त्यावर अनामिकाला इकडे रजनी म्हणते की अगं असू दे की, लाल काय आणि केशरी काय. आता अनामिका तिथे सोहम बसलेला असतो त्याच्याकडे जाते आणि म्हणू लागते, बरोबर आहे, करायचं ॲडजस्ट, एक काय दुसरी म्हणून करायचं, लाल काय केशरी म्हणून करायचं. म्हणजे तिला इकडे बोलण्याचा उद्देश असा असतो की सोहम बघितलं का, ॲडजस्टमेंट करायला लागते.
जसं तू करतोयस ना तशीच, दुसरं काही नाही आहे. तेवढ्यातच आता सगळ्यांची तयारी झालेली असते आणि मग कलाला विचारते रजनी की अगं ही स्पेशल पिशवी काय आहे, याच्यामध्ये काय आहे. त्यावर कला म्हणत असते ते ना मी दिव्यांची आरास करणार आहे ना, मी वेगळी पूजा मांडणार आहे ना थोडीशी, त्याच्यासाठी आहे हे सगळं. तेव्हा मात्र आता सगळेजण खुश असतात, म्हणजे कलाच्या अंगात कला आहे आणि कला त्याच पद्धतीने वेगळं काहीतरी करणार आहे ही गोष्ट मात्र सगळ्यांच्या समोर आलेली असते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नैना विचार करू लागते की नाही, आता मला शांत राहायचं नाही आहे. काहीही झालं तरीही मला कळलं पाहिजे की काय होणार आहे पुढं आणि गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत, कारण मी शांत राहणार नाही. हे जे काही तिचं चाललेलं आहे ना ते मला पाहिजे, एवढंच हिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्यासोबतच ती म्हणत असते, आता सगळ्या पिशव्या अंजूकडे दिल्या जातात. अंजूला कला सांगते की हे सगळं ठेवून दे व्यवस्थित. आणि मग आता कला पुढच्या तयारीला गेलेली असते, कारण आता मंगळागौरीचे खेळ खेळायचे आहेत, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते सगळं करायचं आहे. त्यामुळं ती चाललेली असते. अनामिका किचनमध्ये येते. अनामिका किचनमध्ये आल्यानंतर आबा तिथे येतात. अनामिकाचा पडलेला चेहरा पाहतात आणि आबा म्हणू लागतात की अगं अनामिका, मला जरा पाणी देशील का, असं आबांनी सांगितल्यानंतर अनामिका म्हणते की हो. मग अनामिका आबांना पाणी देते. आबांना पाणी दिल्यानंतर आबा म्हणत असतात की काय झालं ग अनामिका, म्हणजे कसला एवढा विचार करतेस, असं आबा अनामिकाला विचारत असतात. आबा म्हणतात की अगं मला माहिती आहे, पण मला सांग तुझी पहिली मंगळागौर आहे की नाही, मग आनंदात केली पाहिजे की नाही, मग असा चेहरा पाडून कसं चालेल बरं, मला सांग बरं साधी गोष्ट, तू असं करून कसं चालणार आहे, त्यामुळं तर मी तुला बोलत आहे ना, असं आबा तिला समजवत असतात, तिला सांगत असतात. आणि त्यासोबतच इकडे अनामिकाला म्हणतात की सगळं व्यवस्थित होईल, सोहम पण खूप चांगला आहे, थोडासा वेळ दे त्याला, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तर इकडे नैना झोपत असते, पण तिला काही झोप येत नसते. एक तर राहुल निघून गेलेला आहे आणि हिला आता प्रश्न पडला, हिच्या डोक्यातून ते विचारच जात नाही की आता करू काय. मला लवकरात लवकर जाऊन ती दिव्यांची पिशवी जी आहे ना कलाची, ती तिथून घ्यायची आहे आणि तिथं जो काय तिनं गोंधळ घालणार आहे ना तो मला पाहायचा आहे, असं सगळं तिचं चाललेलं असतं. आणि ती म्हणते की आता मला असं वाटतंय की मी हे सगळं अशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि मग नैना जी आहे ती उठते आणि तिकडे स्टोअररूममध्ये जे साहित्य ठेवलेलं असतं त्या साहित्याकडे जाते. आणि तिथे जाऊन तिने ती नैना काजलसाठी, काजलने खास पिशवी दिलेली असते, ती म्हणजे कलासाठी. ती दिव्यांची पिशवी घेते आणि म्हणू लागते, जर हे दिवे शिल्लक राहिले नाहीत तर, जर हे दिवेच मी गायब केले तर प्रश्नच मिटला. हे जर दिवेच नसतील तर कला कशी पूजा मांडणार आहे, मांडू शकत नाही आहे कला पूजा, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग तिथं जाऊन ती दिव्यांची पिशवी गायब करण्याचं ठरवते नैना. आणि मग ती पिशवी घेते, त्यातले दिवे आहेत, ती पिशवी उचलून वरून खाली फेकते, दिवे फुटले पाहिजेत. ती म्हणते एवढ्याने होत नाही आहे. मग तिथंच एक काठी असते, ती काठी घेऊन येते आणि त्या काठीने दिव्यांवरती वळवू लागते, म्हणजे पूर्ण दिव्यांचा भुगा झाला पाहिजे. आणि खरंच नाही ना इतकी विचित्र वागत आहे की ते सगळे दिवे तिनं फोडलेले असतात. आणि आता म्हणते की कलाला कर, आता काय करायचं आहे ना तुला ते कर, कारण तुझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिनं हे सगळं वाटोळं केलेलं असतं आणि कलाला त्रास देण्यासाठीच हे सगळं केलेलं असतं. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की कला उद्ध्वस्त झाली पाहिजे, कला तोंडावर पडली पाहिजे, त्याचसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी तिच्या चाललेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता पूजेकडे स्पर्धेला सगळेजण तयार झालेले असतात. कला आणि सरोज खूप छान अशा नऊवारी नेसून आलेले असतात. आणि त्याचबरोबर आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपल्या सर्वांचे लाडके या कार्यक्रमासाठी एक प्रमुख पाहुणे येणार आहेत आणि तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा हा धक्का असणार आहे, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तिथे अनाऊन्स केलं जात असतं. आणि त्याचबरोबर ते बोलत असतात ते म्हणजे आदेश भाऊजी. तर या कार्यक्रमासाठी येणार आहेत ते म्हणजे खास पाहुणे आदेश भाऊजी. सगळेजण खुश झालेले असतात, सगळ्या बायकांना खूप आनंद झालेला असतो आणि सगळे एवढे खुश असतात, सगळ्यांना भारी वाटत असतं. फायनली इथे कार्यक्रमामध्ये कला ही आलेली आहे, कला, सरोज, त्याचबरोबर तेवढ्यात संगीता, काजल आणि कलाचे बाबा तिघही आलेले असतात. ते सगळेजण पाहत असतात आणि फायनली या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. संगीतासुद्धा खुश असते, आल्या आल्या सरोज पण संगीताला नमस्कार करते, म्हणजे नेहमीसारखं सरोजचं जे तोंड वाकडं असतं ते अजिबात झालेलं नसतं. आणि मग सगळे खुश झालेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे
की आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. कार्यक्रमाला सुरुवात तर होत आहे, परंतु इथे अनाऊन्स केल्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जे येणार आहेत ते आदेश भाऊजींची एंट्री झालेली आहे आणि सगळेजण खुश आहेत. सगळेजण अगदी तिथे आनंदाने आहेत. त्या कार्यक्रमाची अगदी सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. नक्की कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे, काय काय घडणार आहे, ते सगळं तिथं पाहायला मिळत असतं. अद्वैत त्याचबरोबर कला सगळेजण टाळ्या वाजवून स्वागत करत असतात, कारण एवढे मोठे सेलिब्रिटी तिथे आलेले आहेत, ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो. तर आता पहिला राऊंड सुरू होणार असतो, तो म्हणजे पूजा मांडायची, मंगळागौरीची पूजा मांडायची. आता ती कशी मांडायची या पद्धतीने तिथं सुरुवात झालेली असते. कला त्याचबरोबर सरोज हे सगळेजण पूजा मांडायचं काम करत असतात. पण कलाने एक ठरवलेलं असतं की तिला वेगळी आरास करायची आहे आणि ती वेगळी आरास करण्यासाठी तिने आता तिथे सांगितलेलं असतं ते म्हणजेच की तिने दिवे मागवलेले असतात. ती म्हणते की चांदेकर, माझी दिव्यांची पिशवी सापडत नाही रे. असं म्हटल्याबरोबर तिथे अद्वैत म्हणतो, अगं असं कसं, तिथंच असेल. मग अद्वैत तिला एका सेकंदात ती पिशवी शोधून देतो. अद्वैतनं पिशवी तर शोधून दिलेली असते, पण आता पुढची गोष्ट कला पाहते तर त्यातले दिवे सगळे फुटलेले असतात. कलाचा चेहरा पडतो. आता ऐनवेळी कशी आरास करणार आहे, काहीच कळत नसतं. ऐनवेळी काय होणार आहे असे प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र कला आता अचानक अद्वैत तिच्या मदतीला आलेला असतो आणि तो खुश झालेला असतो. आणि कलाला सगळी मदत तो करत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र पुढचे राऊंड सुरू झालेले असतात. नैनाने राडा घातलेला असतो. नैनाने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. कलाची पूजा व्यवस्थित होऊ नये त्यासाठी केलेलं असतं. त्यानंतर आता सुपात तांदूळ घेऊन जो खेळ खेळायचा असतो तो चालू असतो. ते सूप फिरवायचं असतं, पण त्यातले तांदूळ अजिबात खाली पडू द्यायचे नसतात. जर त्यातले तांदूळ खाली पडले तर मात्र गोष्टी अशा पद्धतीने घडतील असं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता बाकीच्या डेकोरेशनची जी स्पर्धा असते ती तयारी सुरू झालेली असते. सगळेजण अगदी तिथे वेळ देऊन हे काम करत असतात आणि त्याचबरोबर आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. त्याचबरोबर तिथे आता आदेश भाऊजी पाहतात, सगळे डेकोरेशन केलेले असतात, सगळ्यांची पाहणी केली जाते. आणि त्याचबरोबर आता नैना आणि त्याचबरोबर रोहिणी दोघीही तिकडे पाहत असतात. त्या दोघींनाही या गोष्टींचा खूपच राग आलेला असतो, कारण हे सगळं कलाला मिळतंय. कलाच्या बाबतीत चांगलं घडतंय, मी एवढं ठरवलं होतं तरीही कलाच्या बाबतीत चांगलं घडत आहे या गोष्टीचा राग आलेला असतो. आणि नैनाचं तोंड पडलेलं असतं. आणि आदेश भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे आता या कार्यक्रमामध्ये नक्की काय काय आहे हे सगळं त्या बायका आलेल्या असतात, त्या सगळं ऐकून घेत असतात आणि कार्यक्रमाची सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर इकडे आता पहिल्या राऊंडचा रिझल्ट येतो आणि जेव्हा रिझल्ट ऐकला जातो तेव्हा मात्र रोहिणी आणि नैनाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं, कारण त्या स्पर्धेमध्ये जिंकलेली असते ती म्हणजे कला आणि सरोजची जोडी. अद्वैतला सुद्धा आनंद झालेला असतो. कलाला आणि त्याचबरोबर सरोजला तर सुरुवातीला धक्का बसलेला असतो, हे कसं पॉसिबल होईल असं वाटलेलं असतं. पण फायनली हे सगळं पॉसिबल झालेलं असतं. कला आणि सरोजच्या जोडीने पहिला राऊंड जिंकलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा मात्र इकडे कला त्याचबरोबर अद्वैत एकमेकांकडे पाहतात आणि सरोज पण तिथं असते आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चाललेल्या असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.